हॅलो फ्रेंड्स, बरेच दिवस झाला आपण व्हिडिओज टाकला नाही. जवळपास 15 दिवस झाले. आज चहा करता करता तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की या 15 दिवसात बरंच काही घडलं. काही दिवस प्रोटेस्ट सुरू होता आणि त्यानंतर अथांगची तब्येत नव्हती, घरातल्यांची तब्येतही ठीक नव्हती आणि मग परत माझीही तब्येत बिघडली. त्यामुळे व्हिडिओ बनवता काही आला नाही. पण आज म्हटलं काहीही झालं तरी पुन्हा सुरुवात करायची, म्हणून आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. चला, आता माझी सकाळची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझी थायरॉईडची गोळी. ही गोळी रोज सकाळी घ्यायची म्हणजे घ्यायचीच. कितीही गडबड असली तरी ह्या गोळीला काही मात्र सुट्टी नसतेच. आता म्हटलं चला पुन्हा आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये यायचं, कारण कितीही गोष्टी चालू असल्या तरी आपलं काम आणि आपली आवड सोडून चालत नाही ना. म्हणून आज पुन्हा कॅमेरा ऑन केला आणि म्हटलं चला सुरुवात करूया. आता बघूया पुढे काय काय नवीन घेऊन येते तुमच्यासाठी. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, आता वर्षवास सुरू झालेला आहे, त्यामुळे घरातली साफसफाई वगैरे थोडीशी करायची होती. त्यामुळे सगळं एकदा नीट आवरून घेते. हे इथे मी मेकअपचं सामान किंवा रोज लागणारं तेल, लोशन असं तसं ह्या रॅकमध्ये ठेवलेलं असतं. बराच वेळ झाला होता का इथं काही मी साफसफाई वगैरे केली नव्हती. म्हणून आज म्हटलं चला हे रॅक नीट साफ करून घेऊ आणि सगळं सामान व्यवस्थित लावून घेऊया. वर्षवासाच्या निमित्ताने घरची साफसफाई आणि आवरावर केली की थोडंसं मनालाही चांगलं वाटते. आता हे सगळं काढून झालं आहे तर आधी हिची धूळ साफ करून घेते आणि मग एक एक वस्तू जागेवर लावते. काही वस्तू आपण वापरतही नाही पण तरीही ती ठेवून देतो. म्हणून आज हे खरंच उपयोगाचं आहे का तेवढंच ठेवते आणि बाकीचं बाजूला काढून टाकते. असं घर आवरताना मध्येच एखादी जुनी वस्तू सापडते आणि मग तिच्याशी संबंधित जुन्या आठवणी आठवतात. हां, आता आपण इथे न्यूजपेपर लावत आहे. हे पेपर लावता लावता मध्येच काहीतरी मोठं टेक्स्ट दिसते, काहीतरी इंटरेस्टिंग दिसते, मग ते वाचत बसते मी. चला तर सगळं सामान आता नीट लावून झालं. रॅकही एकदम आता स्वच्छ दिसायला लागली. आता पुढचं काम करूया. घरातलं साफसफाई म्हणलं की एक काम संपतं आणि लगेच दुसरं काम समोर उभं राहते. आता हे काही सामान बाजूला काढले, पण यातल्या काही वस्तू बघून असं वाटते की अरे हे तर ठेवायला हवं. काही वस्तू वापरत नसले तरी फेकावेसे वाटत नाही आणि काही बघितलं की वाटतं हे कशासाठी ठेवून दिलं आहे आपण. आता पुन्हा परत एकदा सगळं बघून ठरवते काय ठेवायचं आणि काय बाजूला करायचं. चला आता आम्ही निघालो आहे कळमकडे, पण तिकडे जाण्याआधी म्हटलं शेताकडे एक चक्कर मारून येऊ. पाऊसही सुरू आहे त्यामुळे शेतात काय परिस्थिती आहे तेही बघता येते. आणि हे बघा आपल्या शेतातली पराठी किती छान आहे. आणि हे बघा इथपर्यंत आपल्या शेतातली पराठी आहे. मला यांनी इथेच थांबवलं कारण आज मंगळवार आहे. शेतात काम केलेल्या लोकांची मजुरी द्यायची होती, त्यामुळे ते तिकडे पैसे द्यायला गेले आणि मी इथं थांबले. माझे मिस्टर कुठेही म्हणाले ना चल बाहेर जाऊया की मी लगेच तयारीला लागते. मग पाऊस असो, वारा असो का काही असो, त्याचा विचार मी काही करतच नाही. आजही तसंच झालं. म्हणाले कळमला जायचं, म्हटलं चला मग, आणि मग मीही निघाले. आता आपण पोचलो आहे कळमच्या बाजारामध्ये. आज मंगळवार असल्यामुळे कळमचा बाजार असते. पाऊस सुरू असूनही बाजारामध्ये चांगलीच गर्दी दिसत आहे. आधी थोडं बाजार फिरूया आणि मग बघूया काय काय घेता येतं. आपण सगळा भाजीपाला यांच्या मित्राकडूनच घेतलेला आहे. सगळंच आहे त्यांच्याकडे. इकडे तिकडे फिरायची काही गरज नाही. त्यानंतर थोडं किराण्याचंही सामान घेतलं दुकानातून. वर्षवास सुरू झाला ना, त्यामुळे एक ना एक वस्तू आणावीच लागते. त्यात यांचे उपवास असतात, पूजा आणि बाकीचं सगळं असतंच, त्यामुळे किराण्याची लिस्ट कधी संपतच नाही. एक वस्तू आणली की दुसरी आठवते आणि मग वाटतं चला हे पण घेऊया ठेवून.
चला शेवटी आपण एकदाची घरी पोहोचलो. बाहेर पाऊस, त्यात बाजाराची धावपळ, पण सगळं सामान घेऊन झालं आणि आता घरी आल्यावर थोडं बरं वाटते. आता आधी सगळं सामान जागेवर ठेवते आणि मग बघते पुढे काय करायचं. आता आम्ही दोघं मिळून सगळं सामान जागेवर ठेवते, कारण यांनाही माहीत असायला पाहिजे घरात कुठे काय ठेवलं ते. नाहीतर एखादी वस्तू हवी असेल ना तर माझीच मागे लागतात, हे कुठे ठेवलं, ते कुठे ठेवलं, म्हणून विचारत राहतात. म्हणून म्हटलं सोबतच आज सगळं लावून घेऊ, म्हणजे यांनाही अंदाज राहील का काय कुठे ठेवलं आहे. आता एक एक वस्तू आपापल्या जागेवर जात आहे आणि दोघं काम केलं का लवकरही होते आणि गप्पाही मारता येतात. बस मी इथे बसून आता आरामामध्ये भाजीपाला निवडते आणि तिकडे किचनमध्ये आज थेट युद्धाची तयारी सुरू झाली. कारण आज माझ्या मिस्टरांनी स्पष्ट सांगितले, तू फक्त भाजी निवडून दे, आजचा पूर्ण स्वयंपाक मी एकटाच सांभाळतो. आता नवऱ्याने एवढ्या प्रेमाने सांगितल्यावर कोण नाही म्हणणार. आज तर माझी आई तीच लॅटरी लागली. कालचा दिवस तर अगदी धावपळीत आणि मजेत गेला, पण आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि पवित्र आहे. आज आमच्या घरी वर्षवास पूजेची मांडणी आणि तयारी सुरू आहे. वर्षवास हा 3 महिन्याचा अत्यंत पवित्र काळ असतो, जो आपण साधना, सुविचार आणि शुद्ध आचरणासाठी घालवतो. काल मिस्टरांनी किचनमध्ये पण मदत केली होती आणि आज पहाटेपासून पूजेची मांडणी करत आहेत. त्यांना प्रत्येक कामामध्ये एवढा उत्साह आहे ना, सगळे कामं ते मन लावून करतात. भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आलेली ही वर्षवास परंपरा आपल्या मनाला शांतता आणि संयम शिकवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला धम्माचा मार्ग आपल्या घरात सुख समृद्धी आणते. मूर्तीची सुंदर पूजा मांडून आपण दीप प्रज्वलन करून या पवित्र काळाची सुरुवात केली पाहिजे. हे बघा, आपण अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे. खूप मोठी पूजा नाही आहे, असंच घरासमोरच्या 4-5 बाया बोलवल्या आणि आपण घरची. इथे आता मोबाईल पाहतो और फिर से वीडियो बनाऊंगा। हेलो दोस्तों, इन दिन मेरी तबीयत खराब थी, इसलिए मैंने वीडियो नहीं बनाई। नहीं क्या आज नहीं क्या वंदना है, इसलिए मैंने ये ड्रेस पहना है। इस दिन मैं बहुत मिस किया। आई लव यू सो मच। और मैं क्या साथ में बहुत खुश हूँ। और मैं क्या मैं वहाँ से एक मिनट आया। दोस्तों हाय आयो। बाद में स्कूल नहीं गया था, मेरी तबीयत खराब थी। तर मित्रांनो, असा होता आमचा हा 2 दिवसाचा प्रवास. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. नमो बुद्धाय. जय भीम. बाय बाय.